तर बघा विद्यार्थी मित्र, इयत्ता 5वी मध्ये आपण जो पहिला टॉपिक आहे मराठी व्याकरणाचा, कोणता पहिला टॉपिक आहे शब्दांच्या जाती, तो आपण कंप्लीट करून त्यावरचे काही क्वेश्चन आपण आपल्या चॅनल वरती काय केलेले आहे, शेअर केलेली आहे. तर विद्यार्थी मित्र बघा की आपण इंग्लिश व्याकरणाचा टॉपिक जो आहे इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधला, त्या टॉपिकचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच. काय नाव आहे त्या टॉपिकचं? पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे त्याला की आपण शब्दांच्या जाती असं म्हणत असतो. काय म्हणत असतो त्याला? शब्दांच्या जाती असं आपण त्याला म्हणत असतो. आता विद्यार्थी मित्र, या ज्या शब्दांच्या जाती आहेत किंवा पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, या इझीएस्ट लँग्वेज मध्ये कशा लक्षात ठेवायच्या? तर बघा, त्या मी तुम्हाला टी डायग्रामच्या माध्यमातून काढून दाखवतो. तर इथं मिडलला काय येणार? तर मिडलला येणार पार्ट्स ऑफ स्पीच. मिडलला इथे काय येणार? पार्ट्स ऑफ स्पीच. त्यानंतर किती आहेत? पहिली आहे नाउन. त्यानंतर इथे काय येणार? प्रोनाउन. बघा, नाउन नंतर येतं प्रोनाउन. त्यानंतर इथे काय येतं? नाउन प्रोनाउन नंतर ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे? नाउन प्रोनाउन, त्यानंतर नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह, त्यानंतर चौथं येतं वर्ब येतं. चौथं काय येतं? वर्ब येतं. वर्ब नंतर कोण येतं? वर्ब नंतर येतं ऍडवर्ब. वर्ब नंतर येतं ऍडवर्ब. ऍडवर्ब नंतर कोण येतं? प्रिपोजिशन. ऍडवर्ब नंतर कोण येतं? प्रीपोजिशन. त्याच्यानंतर बघा, प्रिपोजिशन नंतर कोण येतं? कंजंक्शन. प्रिपोजिशन नंतर कोण येतं? कंजंक्शन. आणि कंजंक्शन नंतर कोण येतं? तर त्याचं आहे इंटरजेक्शन. विद्यार्थी मित्र बघा की या फॉर्मॅटेबल सुटेबल फॉर्मॅटने जर तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच लक्षात ठेवला, याला विद्यार्थी मित्र आपण ट्री डायग्राम किंवा त्याला फॅमिली चार्ट असं आपण म्हणतो. म्हणजे ज्या पद्धतीनं ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये शिवाजी महाराजांची वंशावळ जशी आपण मेन्शन करायचो, किंवा एखादं मोठी फॅमिली असेल तर ते आपण फॅमिली किंवा त्याला आपण वंशावळीच्या स्वरूपात मांडतो, त्याच्या पार्ट्स ऑफ स्पीच मांडायचे. बघा की पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. किती आहेत शब्दांच्या जाती? 8 शब्दांच्या जाती आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच, पहिली आहे नाउन. त्यानंतर नाउनला आपण काय म्हणतो? नाम असं म्हणतो. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. वर्ब म्हणजे क्रियापद. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. आणि इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. विद्यार्थी मित्र, आपण एक ब्रॅकेट मध्ये लिहूया. नाउनला आपण नाम म्हणतो. प्रोनाउनला आपण काय म्हणतो? प्रोनाउनला आपण सर्वनाम म्हणतो. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ऍडजेक्टिव्हला आपण काय म्हणतो? विशेषण. वर्बला आपण काय म्हणतो? क्रियापद. वर्बला आपण काय म्हणतो? क्रियापद. ऍडवर्बला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण अव्यय. ऍडवर्बला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण अव्यय असं म्हणत असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. प्रिपोजिशनला काय आपण म्हणतो? शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशनला आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. बरोबर. त्यानंतर कंजंक्शनला काय म्हणतो? कंजंक्शनला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. कंजंक्शनला काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय. कंजंक्शनला काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय. आणि इंटरजेक्शनला काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शनला आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय. तर विद्यार्थी मित्र बघा की या लेक्चर मध्ये आपण काय केलंय? आपण ज्या शब्दांच्या आपल्या जाती आहेत याचा आपण काय केलंय? टी डायग्राम मध्ये कसं लक्षात ठेवायचं? हाऊ टू मेमराइज द पार्ट्स ऑफ 8 पार्ट्स ऑफ स्पीच बाय युजिंग द टी डायग्राम, and this is a very important simplified method. And how many parts of speech? Generally there are 8 parts of speech: noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, interjection. नाउनला आपण काय म्हणतो मराठीत? नाउनला मराठीमध्ये नाम म्हणतो. प्रोनाउनला आपण सर्वनाम म्हणतो. ऍडजेक्टिव्हला आपण विशेषण म्हणतो. त्यानंतर वर्बला आपण क्रियापद म्हणतो. ऍडवर्बला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. त्यानंतर प्रिपोजिशनला शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. कंजंक्शनला उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. आणि इंटरजेक्शनला केवल प्रयोगी अव्यय असं आपण म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय.
आणि इथून पुढील भागामध्ये आपण प्रत्येक शब्दाची जाती आहे म्हणजे कोणती नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडव्हर्ब प्रिपोजिशन कंजंक्शन इंटरजेक्शन याचा आपण इन डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. तर धन्यवाद आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा. धन्यवाद.